नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासचं लेक्चर पाहतोय. सर्व विद्यार्थी पालक सर्वांना माझा नमस्कार. इतिहासचा नागरिक शास्त्राचे जे 5 लेसन आहेत त्यापैकी 2 आपले पहिले झालेले आहेत आणि 9वीचे विद्यार्थी म्हटलं की अभ्यास करा म्हणून सांगायची गरज नाही लागली पाहिजे, कारण 9वीच्या वर्षामध्येच 10वीच्या यशाची बीज पेरलेली असतात. 10वीत तुम्हाला मिळणारं जे यश आहे ना ते 9वीत तुम्ही किती कष्ट करता, किंवा जसं आपण शेतामध्ये अगोदर पेरणी करतो ना, तुम्ही पेरणी कशा पद्धतीची आणि किती खोलवर आणि किती ओलीमध्ये करता, पेरणीवरती पुढे पीक किती येणार हे आहे ना, तशी 9वीमध्ये 10वीचं पीक उत्कृष्ट घेण्यासाठी 10वीची परीक्षा उत्कृष्ट देण्यासाठी आणि तिचं यश आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी 9वीमध्ये चांगला अभ्यास करणं फार गरजेचं असतं. 9वी हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष मानलं जातं. म्हणून बोर्डाकडून सुद्धा किंवा अभ्यासक्रम मंडळ आहे त्यांच्याकडून 9वीची जी काठिण्य पातळी आहे ती थोडीशी उच्च असते, जास्त असते 10वीपेक्षा. कारण 9वीत एकदा का मुलगा अशा अभ्यासक्रमाला तोंड द्यायला शिकला की 10वीत त्याला काहीच अडचण नसते आणि म्हणून अशी व्यवस्था असते. तर 9वीचं वर्ष हे फार महत्त्वाचं असतं बाळांनो. 10वीत पाऊल टाकण्या अगोदरची ही एक पूर्व तयारी असते. तिथं जर आपण धैर्यानं आणि धाडसानं आणि अगदी बुद्धी प्रामाण्याला प्रामाणिक राहून, म्हणजे आपली बुद्धी चांगल्या मार्गात गुंतवून बाळांनो जर अभ्यास केला, सांगितलेल्या गोष्टी गुरुजींनी आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टी जर ऐकल्या तर 10वीचं वर्ष काही नाही, असंच जाणार, नीट जाणार, चांगले मार्क्स मिळणार, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेणार तुम्ही. त्यासाठी नीट लक्ष द्यायचं. लक्ष देण्याची प्रक्रिया त्यावर मी नेहमीच भर देतो, त्याप्रमाणे आजही सुरुवात करण्या अगोदर सांगतो, लक्ष देण्यानं 70% काम अगोदरच होतं. राहिलेलं 20-30% आहे ते फक्त पाठांतर लिखाण यानं ते संपवायचं असतं. वर्गात लक्ष देण्याची जी क्रिया आहे ना ती फारच महत्त्वाची असते आणि ती नेमकी विद्यार्थ्यांच्याकडे नसते. वर्गात आलं की चुळबुळ करायची, वर्गात आलं की याला चिडव त्याला चिडव, याच्या बाचं नाव घे त्याच्या बाचं नाव घे, याचं नाव वहीतले त्याचं नाव वहीतले, मुलींच्याकडे बघत बस, भिंतीवर काहीतरी लिहि, अशा अनेक प्रॉब्लेम वर्गात आल्यानंतर ही मुलं म्हणजे निर्माण करतात. उगीच बरं का, काही कारण नाही, त्यातून काही मिळत नाही, काही नाही. उलट आपली अतिशय घाणेरडी संस्कृती त्यामधून व्यक्त होत असते. संस्कृती नाही म्हणायचं, घाणेरडी संस्कृती नसते, ती विकृतीच असते. आणि अशा याच्यामध्ये आपण असू नये. आपण सरळ मार्गानं जावं, चांगल्या मार्गानं जावं, चांगल्या संगतीत राहावं, चांगलं वर्तन ठेवावं. या साऱ्या गोष्टी अभ्यासावर परिणाम करतात हे तुम्हाला माहिती असू द्या. ओके, आज आपल्याला ना भारताची सुरक्षा व्यवस्था पाहिजे, त्याच्या अगोदर आपण आपली सुरक्षा करायला शिकलं पाहिजे. आपल्या जीवनाची एक वैयक्तिक सुरक्षा असतेच की नाही. म्हणजे आपण आपलं जीवन असं काय केलं पाहिजे, सेफ केलं पाहिजे, सुरक्षित केलं पाहिजे. भविष्यात अडचणी येऊ नयेत, समस्या येऊ नयेत, उपाशी राहू नये, 2 घास सुखाचे खायला मिळावेत. आपल्या कुटुंबानं आपल्याकडे नेटक्या नजरेनं पाहावं, आपल्या किमान कुटुंबाच्या नजरेत तरी आपलं स्थान उच्च असावं. असा चांगला आणि सरळ साधा विचार करायचा बस, आणि मग अभ्यासाला लागायचं, मग अभ्यास होतो. आता जर मागचं प्रकरण जर आपण पाहिलं, याच्या मागचं प्रकरण आठवतंय तुम्हाला, परराष्ट्र धोरण होतं. म्हणजे भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्याची काही वैशिष्ट्य आपण पाहिली. ते कोण ठरवतं, कसं ठरवलं जातं, परराष्ट्र धोरण म्हणजे नक्की काय असतं, या धोरणासंबंधी आपण त्या लेसनमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. आता हे धोरण जे असतं ना त्या धोरणाचाच हा एक भाग असतो, सुरक्षा व्यवस्था. म्हणजे आपण कोणत्या देशाशी कसे संबंध आहेत, आपले मित्र देश कोणते, शत्रू देश कोणते, आपल्या देशावर काही परकीय आक्रमण होण्याची शक्यता आहे का, आणि अंतर्गत अव्यवस्था जी असते, म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा अंतर्गत अव्यवस्था असते, त्या अव्यवस्थेपासून आणि परकीय संरक्षणापासून
आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी एक सेपरेट म्हणजे एक स्पेशल अशी सुरक्षा व्यवस्था तयार केलेली असते. आज आपण ती पाहणार आहे. या सुरक्षा व्यवस्थेचं काम काय असतं बघा. कशासाठी तयार करतात माहिती आहे तुम्हाला? म्हणजे परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्था म्हणतात त्याला. अंतर्गत अव्यवस्था ही होते, बऱ्याच वेळेला दंगली होतात. अंतर्गत अव्यवस्था कळते ना, म्हणजे प्रशासन आहे ना ते प्रशासकीय पद्धतीनं घटने पद्धतीनं जेव्हा चालत नाही तेव्हा या ज्या अशा समाजाला अहितकारक शक्ती असतात ते अंतर्गत बंडाळी माजवतात, दंगली घडवून आणतात. मग त्याला अंतर्गत अव्यवस्था म्हणायचं. असं बऱ्याच वेळेला होतं. मग ही अंतर्गत अव्यवस्था असते तिच्यापासून आणि काही परकीय संरक्षण म्हणजे परकीय आक्रमण होतात त्यांचं संरक्षण करण्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था असते. भारताची सुद्धा तशी सुरक्षा व्यवस्था आहे. तिचं काम काय आहे ते सांगतो. सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे आणि राष्ट्राचे हितसंबंध जे असतात ते जपून ठेवणे त्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था तयार केलेली असते. राष्ट्रीय पातळीवरती एक भक्कम राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे हे प्रत्येक देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे असं नाही की आपलीच फक्त सुरक्षा व्यवस्था आहे. आज आपण आपली पाहणार, पण सर्वच देशाची अशी एक सुरक्षा व्यवस्था असते. ती कशासाठी असते? ती असते परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करण्यासाठी एक, आणि दुसरा आपल्या देशामध्येच अंतर्गत अव्यवस्था झाल्यास त्या अंतर्गत अव्यवस्थेपासून समाजाला दूर करण्यासाठी आणि त्यापासून संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्र एक भव्य अशी व्यवस्था निर्माण करतं. त्याला म्हणतात सुरक्षा व्यवस्था. भारतानं सुरक्षा व्यवस्था ही 47 पासून सुरक्षा व्यवस्थेवरती बरंच भर दिलेला आहे, महत्व दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा सुरक्षा व्यवस्था निर्माण केलेली आहे. अशी ही जी सुरक्षा व्यवस्था आहे त्या सुरक्षा व्यवस्थेचं स्वरूप या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर या सुरक्षा व्यवस्थेच्या पुढे असणारी जी आव्हानं आहे ती आव्हानं सुद्धा थोडक्यात अभ्यासणार आहोत. म्हणजे या लेसनमध्ये आपण 2 घटक अभ्यासायचे. एक घटक आहे भारताची सुरक्षा व्यवस्था आणि दुसरा घटक आहे सुरक्षा व्यवस्थेपुढील तयार झालेली आव्हाने. म्हणजे त्यांच्या पुढे आव्हानं काय काय आहेत. ओके, असे 2 मुद्दे या लेसनमध्ये आपल्याला पाहायचे. त्याच्या अगोदर मी सांगितलं राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय. परकीय आक्रमण आणि अव्यवस्थेविरुद्ध किंवा त्यांचं संरक्षण करण्यासाठी देशाचं ही एक सुरक्षा निर्माण केलेली असते, व्यवस्था असते. राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था म्हणजे काय असा जर आपल्या समोर, म्हणजे भारताची ही जी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था आहे ती नक्की काय आहे असा जेव्हा प्रश्न आपल्या समोर पडतो तेव्हा तिचा अर्थ असतो की आपलं राष्ट्र जे आहे त्या राष्ट्राची म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था असते सार्वभौम्य राष्ट्राची बनलेली असते. समजलं? सार्वभौम्य राष्ट्र ही आपली संरक्षण करण्यासाठी आपलं एक व्यवस्था निर्माण करतात. ही सार्वभौम्य राष्ट्र असतात ना एकमेकांना सहकार्य करीत असली, ही एकमेकांना सहकार्य करत असतात. परस्पर संबंधाशिवाय आणि परस्पर सहकार्याशिवाय राष्ट्रांचा कारभार चालणं शक्य नाही. ते कितीही मोठं असो आणि ते कितीही छोटं असो. आपण परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा पाहिलं परस्पर संबंध असतात आणि परस्पर सहकार्य असतं. ही राष्ट्र एकमेकांना सहकार्य जरी करत असतील तर काय होतं माहिती आहे, कधी काळी म्हणजे अधूनमधून कधी कधी एखाद्या विषयावरून अशा राष्ट्रांमध्ये सुद्धा संघर्ष निर्माण होतो. उदाहरणार्थ आता बघा ना, चीन आणि भारत यांच्यामध्ये आता लडाखमध्ये आपले 20 सैन्य मागच्या आठवड्यामध्ये मारले, बरोबर. त्यांचेही मेले असतील बरेचसे. भारतीय सैन्य किंवा भारतीय सुरक्षा व्यवस्था ही जगातील एक अत्यंत प्रोफेशनल व्यावसायिक अशी ही सुरक्षा व्यवस्था आहे आणि ती फार मजबूत आहे.
तिचा अंदाज जो आहे, तिच्या शक्तीचा अंदाज तो जगातल्या कोणत्याही देशाला, आपल्या देशाला सुद्धा नाही, ते फक्त मिलिटरीमध्येच माहीत असतं. ती फार गुपित असतं हे सारं. आणि आपली पॉलिसीही असते, ती सिक्रेट पॉलिसी असते. म्हणजे आपण इतर देशांप्रमाणे त्याचं प्रदर्शन करत नाही, पण फार प्रोफेशनल अशी व्यवस्था आहे. मग काय होतं माहिती आहे, आता चीनचा आपला व्यापार तर चालूच आहे. मागच्या वर्षी चीनचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, राष्ट्रपती आहेत, ते भारतामध्ये येऊन गेलेले आहेत. नरेंद्र मोदींशी त्यांची बातचीत झालेली आहे. त्याच्या पाठीमागच्या सरकारने तरी त्यांना ट्रेडिंग करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी खुलं सोडलेलं होतं. असे संबंध आहेत, पण संघर्ष निर्माण झाला ना. म्हटलं मग कोणत्याही एखाद्या कारणावरून असा मग संघर्ष निर्माण होतो. आणि मग असा संघर्ष निर्माण झाला तर आपलं संरक्षण करायला पाहिजे ना. राष्ट्रामध्ये सीमारेषेवरून वाद असतात. म्हणजे तुझी सीमा इथून, माझी सीमा इथून असं असतं. जसं आपल्या घरामध्ये भावाभावामध्ये असतं ना, शेतामध्ये एक बांध असतो किंवा एक दगड असतो. मग प्रत्येक वेळेला एखादा भाव आगाव असतो, तो काय करतो, उपडून दुसरीकडे राहतो. याच्यावरून भांडणं निर्माण होतात. आपले संबंध चांगले असलेले बिघडतात. राष्ट्रामध्ये सुद्धा तसंच असतं. या सीमारेषा आहेत ना, या सीमारेषांमधून वाद असतात. कधी कधी ना पाणी वाटपावरून सुद्धा वाद असतात. आपला आणि पाकिस्तानचा वाद पाणी वाटपामधून सुद्धा आहे. म्हणजे सिंधू नदी जी आहे, ती सिंधू नदी भारतात जाते, भारतात उगम पावते आणि भरासा तिचा सुजलाम सुफलाम असा भाग पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीचंही तसंच आहे, चीनमधून येते. कृष्णा नदीचं घ्या ना, कृष्णा नदी महाराष्ट्रात उगम पावते आणि कर्नाटकमध्ये जाऊन खाली हिंदी महासागराला ती मिळते. आता ही नदी महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्रात उगम पावते, त्यांच्याही प्रदेशाला प्रभावित करते. त्यामुळं त्यांच्या पाणी वाटपावरून या दोन राज्यामध्ये बरीचशी भांडणं आहेत. असे मग वाद निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय करार असतात, त्याचं पालन सुद्धा कधी कधी केलं जात नाही. आता पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये सीमारेषेवरती कोणत्याही पद्धतीचा व्हायलन्स, हिंसा किंवा गोळीबार करणं हे वर्ज्य आहे. म्हणजे करारानुसार तसं करता येत नाही, पण पाकिस्तान रोज गोळीबार करतं. व्हायलेशन म्हणतात त्याला, कराराचं व्हायलेशन करतात. परस्पराशी सतत स्पर्धा असतात या राष्ट्रांमध्ये. व्यापाराच्या स्पर्धा असतात, तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ, धर्मावरून स्पर्धा असतात, एखादं हिंदू राष्ट्र असतं, एखादं मुस्लिम राष्ट्र असतं, अशा अनेक स्पर्धा असतात. त्यावरून सुद्धा वाद निर्माण होतात. वाद निर्माण होण्याची मी कारणं सांगितली तुम्हाला. काय काय सांगितलं? सीमारेषेवरून वाद असतात, पाणी वाटपावरून वाद असतात, आंतरराष्ट्रीय कराराचं पालन न केल्यास वाद निर्माण होतात, सततच्या स्पर्धा राष्ट्रामध्ये असतात, शेजारी देशामधून कधी कधी निर्वासितांचे लोंढे येत असतात आपल्या देशामध्ये, त्यांच्यावरून सुद्धा हे वाद निर्माण होतात. आणि ही संघर्षाची काही मोठी कारणं मी तुम्हाला सांगितली. अजून काही अन्य कारणं असू शकतात, असं काही नाही एवढीच कारणं आहेत. अनेक कारणं असू शकतात. राष्ट्रामध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्याचं निराकरण करणं, असे हितसंबंध किंवा अशी भांडणं निर्माण झाली तर त्याचं निराकरण करणं, हितसंबंध तसेच ठेवणे, हितसंबंध निर्माण झाल्यास त्याचं निराकरण करायचं आणि मग काय व्हायचं, चर्चाच्या आधारे ते वाद सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पण काय होतं माहितीये, असे चर्चांती किंवा चर्चा करून सोडवणारे वाद जे असतात ना, ते छोटे असतात, पण मोठे वाद कधी कधी सुटत नाहीत. आणि काही देशांची आडमुठी भूमिका असते. आणि मग काय होतं माहिती आहे, या राष्ट्रांमध्ये चर्चेवरून काही प्रश्न सुटत नाहीत. आणि मग जेव्हा चर्चा किंवा जेव्हा अशा मीटिंग अपुऱ्या पडतात ना, तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचा सुद्धा विचार करतं. म्हणजे युद्ध करूनच यांची एकदा का आपण काय केली, यांची खोडी मोडली म्हणा, तर मग पुन्हा हे आक्रमक होणार नाहीत म्हणून युद्धाचाही पर्याय असतो. त्यामध्ये अगोदर चर्चा करायची. आपण तर भारतीय देशाचं परराष्ट्र धोरणच मुळात अलिप्ततावादी आणि शांतताप्रिय आहे. त्यामुळे इतर देशावरती आत्ताच नव्हे, म्हणजे आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे ती फार प्राचीन आहे. सर्वात प्राचीन हिंदू संस्कृती ही भारताची संस्कृती आहे. तेव्हापासून आजपर्यंत कधीही आपण
कुणाची भूमी आपल्याला मिळावी किंवा कुणाच्या कोणत्या देशाला साम्राज्यवादासाठी किंवा गुलाम म्हणून वागवण्यासाठी, नोकर मिळवण्यासाठी, गुलाम मिळवण्यासाठी आपण कधी कुणावर आक्रमण केलेलं नाही. आज आपण येऊन कधी आक्रमण करत नाही, पण जर शिंगावर आला म्हणजे अंगावर आला तर शिंगावर घ्यायचं सोडत नाही. आपण खोड नाही काढत, पण कुणी अंगावर येत असेल आपण शिंगावर घेतो. त्यांना प्रत्युत्तर करण्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था असते. तडजोड होत नाही, चर्चा होत नाही. मग काय करायचं? युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमताला आव्हान देणं, त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. एखादं राष्ट्र काय करतं माहिती? युद्धाचा विचार करतं आणि अचानक मग दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण करतं, किंवा त्याचं सार्वभौमत्व आहे, स्वतंत्र जे आहे त्याच्यावर आक्रमण होतं, त्याला आव्हान दिलं जातं. राष्ट्राच्या सार्वभौमताला आव्हान देणं आणि त्यामुळं मग राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असतो. आता हा जो धोका निर्माण होतो ना, किंवा एखादं राष्ट्र उगीच आक्रमक असतं, चीन सारखा देशानं उगीच आक्रमक आहे. म्हणजे त्यांची मिलिटरी जर पाहिली ना, संख्येनेच फक्त जास्त आहे, लढाऊ सैन्य नाही आहे. ते एका पक्षाचं सैन्य जबरदस्तीनं भरती केलं राहतं, उभा केलं राहतं. आता तिथले जर प्रकार तुम्हाला सांगत बसलो ना, खूप विचित्र आहेत सैन्य भरतीचे. आपल्याकडे तसं नाही. खुशीनं आपल्याकडे धरणीला माता मानण्याचा प्रघात आहे. ही जी देशाची आपल्या भूमी आहे, धरणी माता म्हणतात. समजलं? तिची सेवा करण्यासाठी खुशीनं खूप जण उत्सुक असतात. तर जेव्हा आव्हान निर्माण होतं ना, सामर्थ्य एखादा दाखवण्यासाठी आक्रमक देश असतो, मग त्यांच्यामुळे आव्हानं निर्माण होतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक देशाचं असं असतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लागू नये अशा पद्धतीची भूमिका जी असते. आणि या सार्वभौमत्वाचं काय करायचं? आपल्या अस्तित्वाचं म्हणा, सार्वभौमत्व म्हणजे आपलं अस्तित्व, या अस्तित्वाचं संरक्षण करायचं हे राज्याचं पहिलं कर्तव्य आहे. समजलं? शासनाचं पहिलं कर्तव्य आहे आपल्या देशाचं संरक्षण करणं, आपल्या देशाचं सार्वभौमत्व स्वतंत्र अबाधित ठेवणं ही पहिली जबाबदारी आहे. ती कर्तव्यच आहे त्यांचं. राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज त्यासाठीच ठेवावी लागते. कधी कुणाचं आक्रमण, कोणता देश आपल्यावर कशासाठी आक्रमण करेल आणि कशा पद्धतीचं आव्हान निर्माण होईल सुरक्षेला, हे काही सांगता येत नसतं. आणि म्हणून प्रत्येक देश काय करत असतो माहिती आहे? प्रत्येक देश आपल्या संरक्षणाला फार महत्व देत असतो. प्रत्येक देशाचा बराचसा पैसा म्हणण्यापेक्षा सर्वात जास्त खर्च मिलिटरीवरती होतो, म्हणजे सैन्यांवरती होतो. ते युद्ध सामुग्री, सैन्य, त्यांचे पगार, खाणं सारं असतं. सारं ते बघावं लागतं, कारण ते देशासाठी लढणारं सैन्य असतं. मग काय होतं? म्हणून आपली जी सैन्य व्यवस्था आहे, सुरक्षा व्यवस्था, ती अत्यंत अद्ययावत अशी ठेवावी लागते. म्हणजे अशीच असं चालत नाही. त्याला राष्ट्रीय सुरक्षा असं म्हणतात. कशासाठी अद्ययावत ठेवायची माहिती आहे की नाही? म्हणजे जेव्हा संघर्ष होतात, देशापुढे सुरक्षेला धोका निर्माण होतो, सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतो, अस्तित्वाला धोका निर्माण होतो, तेव्हा आपण त्याला आपलं रक्षण करणं हा आपला हक्क आहे की नाही? आणि तो हक्क बजावण्यासाठी मग आपल्याला या सुरक्षा व्यवस्था अंगी बाळगाव्या लागतात, आपल्या जवळ ठेवाव्या लागतात. त्याला सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा असं म्हणतात. परस्पर पूरक आणि परस्पर विरोधी हितसंबंधाची काही उदाहरणं भारत आणि शेजारच्या देशाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्याला भारतीय उपखंड म्हणतात ना, त्या उपखंडामध्ये 7-8 देश आहेत. ते छोटे देश आहेत. हे शत्रू राष्ट्र सोडा, पाकिस्तान वगैरे, ते कुत्र्याचं शेपूट आहे. ते नळीत घातलं आणि काही जरी केलं तर ते वाकडच राहणार. पण बाकीचे आहेत ना, ब्रह्मदेश असेल, मालदीव असेल, इंडोनेशिया असेल, भूतान असेल, हे छोटे छोटे देश आहेत ना, त्या देशाला नेहमीच आपण काय करतो माहिती आहे? हितसंबंध फार चांगले ठेवतो आणि त्यांच्याशी आपले फार चांगले संबंध आहेत. तर शेजारच्या देशाच्या संदर्भात आपलं परस्पर विरोधी धोरण फार चांगलं आहे. पण चीन आणि पाकिस्तान त्याला अपवाद आहे ना. मी सांगितलं ना, ही कुत्र्याची शेपट आहे, ती काही सरळी होणारी नाही. त्यांना एकदा नेस्तनाबूत केल्याशिवाय, युद्ध करून त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय ही काही गप्प बसणार नाही. ती उगीच लोकांना त्रास देत असतात. समजलं? पण असू दे, दुर्दैवानं म्हणा आपल्याला शेजारी लाभलेले आहेत असेल.
राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेचे जतनाचे काही मार्ग आहेत ते तुम्हाला मी सांगतो. 1, 2, 3, 4 असे मार्ग सांगतो, ते नीट ध्यानात ठेवायचे. राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था जी आहे किंवा राष्ट्रीय सुरक्षा जी आहे तिला जतन करावं लागतं. तिचं जतन आपोआप होत नसतं. राष्ट्रीय सुरक्षिततेचा संबंध जो असतो ना तो भूगोलाशी जोडलेला असतो. म्हणजे आपल्या देशाचा भूगोल आणि आपल्या देशाचा इतिहास हे एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जात असतात. भौगोलिकतेशी जोडलेले असतात ते. कारण भौगोलिकदृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्राकडून राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. जसं पाकिस्तान एकीकडे आहे, चीन एकीकडे आहे. समजलं? पश्चिमेला पाकिस्तान आहे, उत्तरेला चीन सारखा बलाढ्य म्हणजे संख्येनं आणि क्षेत्रफळानेही मोठा देश आहे. तर काय होतं, यांचे भौगोलिक स्थानच असे आहेत की ते आपल्याला कुरघोडे करणारच. या राष्ट्रांकडून राष्ट्रीय सुरक्षिततेला मग धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भौगोलिक सीमारेषा ज्या आहेत त्या सीमारेषांना असलेला धोका कोणता आहे आणि तो कोणाकडून आहे हे ओळखणं हे सुरक्षा व्यवस्थेचं जतन करण्याचा पहिला मुद्दा आहे. कळालं तुम्हाला? म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचं जर सुरक्षेचं जतन करायचं असेल राष्ट्रीय सुरक्षेत तर काय केलं पाहिजे? बघा, आपली सुरक्षा जी आहे ना राष्ट्राची ती भौगोलिक म्हणजे भौगोलिक दृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण करते. म्हणून आपली भौगोलिक अवस्था काय आहे याच्यावरती आपली राष्ट्रीय सुरक्षा ठरते. तिचं जतन करण्यासाठी आपल्या भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका जो आहे तो आपण ओळखावा लागतो आणि त्या दृष्टीनं कोणाकडून धोका हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्या भौगोलिक सीमा ज्या आहेत त्या या दृष्टीनं व्यवस्थित ठेवणं आणि व्यवस्थित संरक्षण करणं त्यांचं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. तरच राष्ट्रीय सुरक्षेचं जतन होतं. एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असतो हा धोका जो आहे म्हणजे शेजारील जे राष्ट्र आहे त्यांच्यापासून होणारा जो धोका आहे तो जर दूर ठेवायचा असेल तर काय केलं पाहिजे माहिती आहे? त्यासाठी आपली राष्ट्राला आपली लष्करी ताकद ही फार वाढवावी लागते. म्हणजे शेजारच्या राष्ट्राचा धोका टाळण्यासाठी आपली ताकद अगोदर वाढवली पाहिजे. आपल्या संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्या धोक्याविषयी अंदाज बांधावा लागतो. उदाहरणार्थ रडार सिस्टम वगैरे असते बघा, माहिती आहे तुम्हाला सैन्यामध्ये. म्हणजे त्यांचं विमान जरी आपल्या सीमेच्या आसपास जरी आलं तरी ते आपल्याला लगेच कळतं रडारवरती. समजते ना? अशा अनेक यंत्रणा असतात. अशा अद्ययावत यंत्रणांचा वापर करून आपण अंदाज बांधला पाहिजे कुठून धोका होण्याची शक्यता आहे, काय आहे. नंतर शस्त्र निर्मिती, संरक्षण दलाचे